देवगड हापूस हा जगप्रसिद्ध हा हापूस म्हणून देवगडची आंब्याची हा ओळख आहे. पण मात्र यंदा देवगड हापूस हा मात्र संकटात सापडलेला पाहायला मिळतो. मी एका बागेमध्ये आणि बागेमधली जर परिस्थिती पाहिली तर सध्या आंबा खूप कमी प्रमाणावरती जवळपास म्हणते 5 ते 10% आंबा जो आहे तो कलमांवरती आलेला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार असतील किंवा शेतकरी असतील मात्र यांच्यावरती मात्र उपासमारीची वेळ म्हणायला काही हरकत नाही. मात्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यांची जी मागणी आहे म्हणजे आम्हाला जो नुकसान भरपाई आहे ती मात्र मिळावी, त्यासाठी सगळे शेतकरी आहेत ते मात्र एकत्र आलेले सुद्धा देखील काही दिवसापूर्वी पाहायला मिळाले. ते आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत जे प्रयोगशील असतील प्रगतशील शेतकरी आहेत. सध्या काय परिस्थिती आहे? देवगड हापूस हा जगप्रसिद्ध हापूस म्हणून आहे, सध्याची काय परिस्थिती आहे आंब्याची? यंदा म्हणावं तसं क्रॉप नाही, म्हणजे हा अनेक वर्षातला हा निच्चांक आहे क्रॉपचा. आणि आंब्यामध्ये एक गुंतवणूक करत असतो आम्ही वर्षभर, आणि त्या गुंतवणुकीवर आधारित तेवढी फळं निघायला लागतात आणि मग त्याला मिळणारा दर वगैरे हे पुढचे विषय असतात. पण मुळातच क्रॉपच फार कमी आहे. आणि क्रॉप जर कमी आहे तर केलेला खर्च याचा मेळ बसत नाही, असंच एकंदरीत चित्र दिसतंय. आणि त्यामुळे संपूर्ण बागायतदारांमध्ये अतिशय निराशेचं वातावरण आहे सध्या. काय परिस्थिती आहे म्हणजे एकूण किती टक्के आंबा तुम्ही आहेत? तुम्ही बागायतदार आहात म्हणजे शेतकरी आहात तुम्ही. काय नेमकी म्हणजे परिस्थिती आहे देवगडमध्ये सध्या एकंदरीत? एकंदरीत 90 ते 95% नुकसान झालेलं आहे. आणि 5% कुठे ते शिल्लक आहे, ते सुद्धा खर्च असे आहेत की काढायला सुद्धा परवडणार नाही आंबे, अशी परिस्थिती आहे. सर्वजण नेपाळी सोडायला लागले आहेत. औषधाचे बिलं कसे बघणार यावरती सगळ्यांनी आता खूप दबावाखाली आहेत शेतकरी, की कसा सीझन पुढच्या सीझनला उभं कसं राहायचं. यावर्षीच खर्च वसूल झाले नाही तर पुढच्या वर्षाला कसं उभं राहायचं या टेन्शनने खूप लोक दबावाखाली आहेत आता आणि त्यामुळे शासनाकडून खूप मदतीची खूप गरजच आहे. त्याच्याशिवाय काही उपयोग नाही. बँकांकडून मदत व्हायला पाहिजे, शासनाने केली पाहिजे. आणि औषध विक्रेते आहेत त्यांनीसुद्धा काहीतरी कन्सिडर करून लोकांकडून काहीतरी मिनिमम ह्याला तुम्ही सेटलमेंट करा आणि औषधांची बिलं हे करून घ्या. दरवर्षी किती टक्के आंबा असतो आणि यंदा आंबा कमी होण्याचं मागचं कारण काय नेमकं? काय कुठच्या नैसर्गिक प्रादुर्भावामुळे हा आंबा कमी झाला? आंबा कधीच पोटेन्शियलनी येत नाही. त्याचं जे काही पोटेन्शियल आहे एखाद्या शेतकऱ्याकडे येऊ शकतो, पण ओव्हरऑल तुम्ही आंबा बघितलात तर दरवर्षी हा 100% कधीच नसतो. तो एक 60-70-80% असतो. त्यामुळे तो जर गृहीत धरला जो काही दरवर्षी येतो त्याच्याशी तुलना केली तर हे पर्सेंटेज काढणंच मुश्किल आहे आमच्यासाठी. पर्सेंटेज काढायला काहीतरी लागतं शेवटी. आत्ता झाडावर जी फळं दिसत आहेत ती अत्यंत तुरळक लागलेली आहेत. ती काढायचा पण फार मोठा खर्च असतो. आणि शेवटच्या टप्प्यातला मोहर आणि त्याला लागलेली छोटी वाटण्यापेक्षाही असणारे आंबे तेही आम्हाला मिळावेत म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि तो आंबा पूर्णपणे मे महिन्यातला असतो. तो किती निघेल सांगता येत नाही, उष्णतेत किती टिकेल माहिती नाही. आणि अशा वेळी त्याच्यावर प्रचंड खर्च करायला लागतो, कारण आता थ्रिप्ससारख्या जो कीटक असतो त्याचं प्रचंड मोठं अटॅक असतो. औषधं फवारूनसुद्धा त्याला दाद मिळत नाही. आंबा तो खराब करतो. त्याच्यानंतर पुढे आम्हाला फळमाशीचा प्रॉब्लेम असतो. उष्णता वगैरे वाढली तर आंबे भाजून पडण्याची शक्यता असते, आंब्यात साकावण्याची शक्यता असते. या पुढचे सगळे प्रॉब्लेम आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेट मेमध्ये जो आंबा होतो तो विशेषतः आमच्या तळ कोकणात पावसाच्या तो छायेतच असतो. त्याला पावसाची भीती कायम राहते आणि पाऊस पडल्यानंतर परत सगळं मातीमोल होतं शेवटचं क्रॉप. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये क्रॉप किती आहे हा एक मोठाच विषय आहे. आणि शेतकरी त्याला कसं काय सामोरं जाणार आहेत आणि आपले खर्च कसे काय भागवणार आहेत हा मोठा मुद्दा आहे. आता त्याच्यावर उपाय म्हणून आम्ही नुकसान भरपाई मिळावी किंवा बँकांनी कर्ज माफ करावीत, अनेक गोष्टी आहेत आणि ते शासन करेल सुद्धा असं वाटतंय. चाकरमान्यांना जो आता आंबा नाही, तुम्ही म्हणाल की 5% आंबा आहे, कशा दराने आंबा आता मुंबईकरांना म्हणजे चाकरमान्यांना खायला मिळणार? काय आंबा दिसला तरी पाहिजे तर दर ठरवता येईल ना काहीतरी. कारण आंबा असा आहे की जो डिमांड आणि सप्लायवर त्याचा रेट ठरतो किंवा वाशी मार्केटला रेट ठरतो, त्याच्या हिशोबाने प्रायव्हेटला रेट ठरतात. त्या हिशोबाने आता काय अंदाज बांधणं तसं सोपं नाही. तसा जो आता स्थानिक मार्केटला जसा त्या पद्धतीने आंबा आहे म्हणजे 5% असेल, तो किती दराने आंबा सध्या मार्केटला विकू जाऊ शकतो? म्हणजे तुम्ही दरवर्षीचा तुम्हाला अनुभव आहे आता, म्हणजे आंबा यंदा कमी आहे त्यात. तसा अंदाज सांगितला तर एक साधारण 1000 रुपये डझनच्या हिशोबाने तरी शेवटपर्यंत जाऊ शकतो. नक्कीच. आणि आता म्हणजे राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे. काही सरकारकडे तुमची नेमकी मागणी, किती हेक्टरी तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे शासनाकडून, काय मागणी? किती हेक्टरी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे हा विषय शासनाकडे जातो. त्यांना त्याच्यातलं जास्त कळतं, त्यांचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे हा विषय गेलेला आहे.
त्यामुळे हेक्टरी जास्तीत जास्त त्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी माझं म्हणणं आहे याच्यामध्ये. कारण आम्ही किती मागू शकतो, पण सरकारने पण ते द्यायला पाहिजे आणि सरकारने ते द्यावं अशी आमची म्हणणं आहे. आणि नुसतंच आम्हाला नुकसान भरपाई नको आहे. नुकसान भरपाई म्हणजे एक प्रकारची याचनाच आहे. हे आम्हाला शेतकऱ्यांना हे आम्ही मनापासून काय करत नाही होते. तर याच्यावर एक ठोस उपाय आम्हाला पाहिजे. हे दरवर्षी जर तुम्ही म्हणत असाल की वातावरणामुळे होतं, ह्याच्यामुळे होतं, तर त्याच्यावर रिसर्च करायला पाहिजे ना. आज जग एवढं पुढे गेलं आहे, रिसर्च होतो आहे, शेतीमध्ये रिसर्च होतो आहे आणि आंब्यामधला रिसर्च हा कूर्म गतीने सुरू आहे. त्यामुळे आंब्यासाठी काही ठोस अशी उपाययोजना पाहिजे की जेणेकरून ह्याचं जे मूळ जे कारण आहे तेच सॉल्व होईल आणि शेतकरी दरवर्षी काही ॲडव्हान्स कंडिशन असली तरीसुद्धा चांगल्या रीतीने क्रॉप घेऊ शकेल. याच्यासाठी आम्हाला प्रगत तंत्रज्ञानाची गरज आहे. नक्कीच सरकारने आंब्यावरती जी नुकसान भरपाई दरवर्षीप्रमाणे होते, एक योग्य ती उपाययोजना करून त्याच्यावरती रिसर्च करून योग्य तो सल्ला किंवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया मात्र शेतकरी वर्गाकडनं येताना पाहायला मिळते. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.